हॅलो नमस्कार, मी संध्या बारवकर. मी मानदेशीमध्ये डायरी कशी लिहायची आणि बिझनेस कसा ग्रो करायचा ह्याच्यासाठी आले होते. त्यात आम्हाला तृप्ती मॅडमने आणि स्नेहल मॅडमने खूप छान माहिती दिली. तृप्ती मॅडमने आम्हाला जे सांगितली माहिती ती आम्हाला एकदम सगळी छान समजली की कसं आपला बिझनेस ग्रो करायचा, डायरीत कसं काय लिहायचं, परत आपली बिझनेस स्ट्रॅटेजी काय असावी हे सगळं त्यांनी सांगितलं. आणि परत पैशाची व्यवस्थापना कशी करायची ते पण सगळं सांगितलं. आम्हाला खूप छान वाटलं. आणि स्नेहल मॅडमने पण आम्हाला ते मोबाईलवरचं ॲप कसे घ्यायचे ते पण सांगितलं. खूप छान वाटलं आणि खूप माहिती छान समजली. नमस्कार, मी सोनल अरुळकर. मानदेशी अंतर्गत आज आम्हाला बिझनेसची डायरी कशी मेंटेन करायची या संदर्भात सेमिनार होता. या सेमिनारमध्ये स्नेहल मॅडम आणि तृप्ती मॅडम यांनी आम्हाला खूप छान प्रकारे गायडन्स केलं. त्यांनी आपली रोजची डायरी कशी मेंटेन करायची जेणेकरून आपल्या बिझनेसचा आपल्याला प्रॉफिट लॉस कळेल किंवा आपल्याला नवीन नवीन संधी मिळवण्यासाठी कसा प्रयत्न करू की जेणेकरून आपल्या बिझनेससाठी त्याचा फायदा होणार. या संदर्भात खूप छान माहिती दिली त्यांनी. आपण कसं पॉझिटिव्ह राहू शकणार, आपला बिझनेस त्यामुळे कसा पुढे जाऊ शकणार, आपण जितकं महिलांनी आपल्याला स्वतःसाठी कसा वेळ काढावा जेणेकरून आपण पर्सनली डेव्हलपमेंट होऊ आणि आपल्या बिझनेससाठी पण काहीतरी करू शकू, नवनवीन याचा लाभ आपल्या बिझनेसला मिळवून देऊ शकू आणि त्याचा कसं वरपर्यंत किंवा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू यासाठी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी तृप्ती मॅडमचं, स्नेहल मॅडमचं आणि रेणुका मॅडमचं धन्यवाद. मी सौ सुवर्ण प्रवीण गायकवाड. आज मानदेशी फाउंडेशन अंतर्गत बिझनेस डायरी कशी लिहावी नवउद्योजकांसाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली आणि या कार्यशाळेसाठी तृप्ती मॅडम आणि स्नेहल मॅडम यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केले. अर्थातच याचं नियोजन रेणुका मॅडम यांनी केलं होतं आणि त्या सदैव आमच्यासोबत आमच्या व्यावसायिक मैत्रीण म्हणून आमच्यासोबत असतात. त्याच्यामुळे ही कार्यशाळा आज मी जॉईन करू शकले. आजच्या या कार्यशाळेमध्ये बिझनेस डायरी कशी लिहावी, बिझनेस ग्रोथ कशी करावी आणि त्याचबरोबर डिजिटल मार्केटिंग करून आपला बिझनेस ग्रोथ कसा करावा ह्याचं जे खूप छान असं मार्गदर्शन तृप्ती मॅडमने दिलं. आणि नसरापूरला त्यांची क्वालिटी मशरूम फार्म आहे हे कळल्यानंतर खूपच छान आनंद वाटला. कारण मशरूममध्ये डी जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात असतं आणि हे मिळवण्यासाठी आपल्याला निसर्गावर तर अवलंबून राहावंच लागतं. पण तृप्ती मॅडमने स्वतःच्या अथक परिश्रमाने ग्रामीण भागात डी जीवनसत्व उपलब्ध करून देणारी एक फॅक्टरीज मशरूमच्या रूपाने ओपन करून दिली आहे. आणि आम्हा महिलांचं डी जीवनसत्वासाठी जे टॅब्लेट्स घ्याव्या लागणार होत्या आता त्यांचं मशरूम घेऊन अन्नातून सेवन करून त्या नक्कीच आम्ही आमच्यामध्ये ग्रोथ करून घेऊ. आणि आमच्या बिझनेससाठी त्या फक्त मार्गदर्शनच करत नाही तर आहारातून तुम्ही तुमची व्हॅल्यू कशी वाढवाल, तुमच्या तब्येत कशी तुम्ही छान ठेवाल यातून त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे बिझनेस डायरी लिहिल्यानंतर त्याच्यात सातत्य कसं असलं पाहिजे आणि हे करताना डिजिटल मार्केटिंगचं जेव्हा आम्हाला नॉलेज देण्याची वेळ आली तेव्हा स्नेहल मॅडमने वेगवेगळे ॲप्स तुम्ही तुमच्यासाठी कसे वापरू शकता. कारण आत्तापर्यंत तर आम्ही वाचनच करत होतो. डिजिटल मार्केटिंग म्हणजे बाबा खूप डाटा जातो, हे जातं ते जातं, काय करायचं कशाला करायचं. पण आज कळालं की डिजिटल मार्केटिंग हा सुद्धा एक दुसरी बाजू आहे की ज्या तुमच्या व्यवसायाची नाण्याची दुसरी बाजू ती डिजिटल मार्केटिंग आहे. त्यामुळे आजची कार्यशाळा खूप महत्त्वाची होती माझ्यासाठी आणि माझ्या व्यवसायाच्या ग्रोथसाठी मी याचा नक्कीच वापर करून घेणार आहे. आणि पुन्हा एकदा तुम्ही क्वालिटी मशरूम फार्मला नक्की भेट द्या. कारण मशरूममधून जे जीवनसत्व मिळतं ते आपल्याला नक्कीच फायदेशीर आहे. म्हणून पुन्हा एकदा भेट द्या क्वालिटी मशरूम फार्मला. धन्यवाद.